Jesus. Hallelujah. 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 Say hallelujah. Hallelujah. We are all welcome in the presence of God. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. जे लोक आता कनेक्ट झालेले आहेत ते इतरांना सहकार्य करतील. Praise the Lord. Send link to your relatives. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना यावेळेस लिंक पाठवून कनेक्ट होण्यासाठी मदत करूया. थँक यू जीसस. हालेलुया. हालेलुया. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभु. धन्यवाद यीशु. Hallelujah. 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 Brother Kelkar, praise the Lord. God bless you. प्रभु तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Hallelujah. Thank you, Master. We worship you, Lord. We praise you. We give you glory. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Praise the Lord. Hallelujah. जर तुम्ही कनेक्ट झालेले असाल तर प्रेज द लॉर्ड. हालेलुया द्वारे मला प्रतिसाद द्या. गिव्ह मी रिस्पॉन्स. तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये जा. से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आइए हम प्रार्थना करें. थैंक यू जीसस. आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया. जे लोक कनेक्ट होतात त्यांच्यासाठी त्यांचे मार्ग मोकळे व्हावेत यासाठी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद यीशु. हालेलुया. थैंक यू जीसस. थैंक यू जीसस. हालेलुया. थैंक यू लॉर्ड. थैंक यू जीसस. धन्यवाद यीशु. प्रार्थना में तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. आपण सर्वजण आपले हात स्वर्गाकडे करूया. आपले डोळे बंद करू आणि यावेळेस प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊया. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस. वी वर्शिप यू लॉर्ड. वी प्रेज यू अप्पा. वी गिव यू ग्लोरी. वी गिव यू ग्लोरी जीसस. वी गिव यू प्रेज. रेमांदा शांते रेबेरिया रबा. ओरा मांदे खलामा सेकेरी आंते रेबेरिबा शांता रबा. हालेलुया. 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 थैंक यू लॉर्ड. थैंक यू जीसस. धन्यवाद यीशु. धन्यवाद यीशु. हालेलुया. 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 We worship you Lord. We praise you Jesus. We give you glory. We give you honor. We give you praise बाबा. प्रभू आम्ही तुला नमन करतो. प्रभू तुझी आराधना करतो बाबा. तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये येतो. आम्ही तुझ्या प्रेझेन्स मध्ये येतो लॉर्ड. प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये आनंदाची परिपूर्णता. In the presence of God there is fullness of joy. Oh Master, we worship you Lord. हम आपकी आराधना करते हैं पिता. Thank you Jesus. Thank you Jesus. Thank you Jesus. Thank you Lord. Hallelujah. Hallelujah. प्रेमळ पवित्र आत्म्या आम्हाला प्रार्थना करायला शिकव. पवित्र आत्म्या आम्हाला मार्गदर्शन कर. Oh Holy Spirit, guide us. Lead us into presence of God. आम्हाला पवित्र आत्म्या प्रभूच्या उपस्थितीत घेऊन चल. Thank you Jesus. Thank you Master. We worship you Lord. We praise you Jesus. We give you glory. We give you honor oh Father. आम्ही तुझा आदर करतो प्रभू. Oh hallelujah. 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 Hallelujah.
Holy Spirit, we welcome you, Lord. Holy Spirit, we welcome you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा,
ज्यावेळेस तो प्रभूला त्याची स्तुती करेल, प्रभूची स्तुती करेल, त्याला स्तुतीचा यज्ञ देईल, त्यावेळेस परमेश्वर त्याला आशीर्वादित करेल. आणि म्हणून दावीद त्याच्या स्तोत्रामध्ये म्हणतो, तू स्तुती स्तंभात बसणारा देव आहेस. आमेन, हालेलुया. आपला प्रभू स्तुती स्तंभात बसणारा परमेश्वर आहे. आमेन. ज्यावेळेस तुम्ही त्याची स्तुती करता, देवाच्या उपस्थितीने तुम्ही आशीर्वादित होता. आणि म्हणून लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस तुम्हाला त्रास जाणवतील त्यावेळेस देवाची स्तुती करा. कारण बायबल सांगते यरीहोची भिंत स्तुतीच्या द्वारे पडली. आमेन, हालेलुया. संकट कितीही असू दे, परंतु स्तुतीद्वारे ते सगळे बंधन तुटतात. आमेन, हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस. वी वर्शिप यू लॉर्ड, वी प्रेज यू जीसस. हालेलुया. थँक यू लॉर्ड. आपण संडे स्कूल बंद गाणं घेऊया. आमेन. स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. किती लोकांना आशीर्वाद स्वर्गात हवे बरं. आमेन, हालेलुया. काही लोकांचे आशीर्वाद त्यांना असं वाटतं बँकेतून पैसे मिळणार आहेत, बँकेतून पैसे येतात. काही लोकांना वाटतं की आरोग्य डॉक्टरकडून येतं. काही लोकांना असं वाटतं की पोलिसांची जी मदत आहे, कमिशनर मोठी जी मदत आहे ती मोठ्या प्रतिष्ठित माणसाकडून येते, किंवा कोणी लोक राजकीय लोकांवर अवलंबून आहेत. परंतु मी तुम्हाला सांगतो, आशीर्वाद हे थेट स्वर्गातून येतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमचे डोळे तुम्ही फक्त स्वर्गाकडे लावा आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया, 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 हालेलुया. प्रार्थना करती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रार्थना करती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया, 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 हालेलुया. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया, हालेलुया. बोलो हालेलुया, 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 हालेलुया. यीशु मसीह की जय, राजाओं के राजा की जय. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. ज्यावेळेस तुम्ही प्रभूची स्तुती करता त्यावेळेस सैतान पळून जातो प्रियानो. आमेन, हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही आजारी आहात त्यावेळेस देवाची स्तुती करा. आमेन. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, सैतानाला हरवण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झालेला आहे. बायबलमध्ये लिहिलं आहे, सैतानाची कृत्य नष्ट करावी यासाठी देवाचा पुत्र प्रकट झालेला आहे. आमेन. येशू ख्रिस्त कशासाठी आला? त्याने सैतानाची कृत्य नष्ट केलेली आहे. आमेन, हालेलुया. असं लिहिलं आहे, वो देखो भागा शैतान
वो देखो आना शैतान, भागा 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 शैतान, आ रहा शैतान, भागा 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 शैतान, आ रहा शैतान। यीशु ने उसको हराया है, यीशु ने उसको भगाया है, यीशु ने उसको भगाया है, यीशु ने उसको हराया है। आओ हम सब हालेलुया, हालेलुया, देखो आओ हम मिलकर नाचे गाए, आओ हम मिलकर स्तुति करें, आओ हम मिलकर नाचे गाए, आओ हम मिलकर स्तुति करें। भागा 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 शैतान, भागा शैतान, भागा 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 शैतान, शैतान। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभू येशू ने शैतानाला हरवलेलं आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. किती लोक तयार आहेत त्याची स्तुती करण्यासाठी, त्याचं नाव उंच करण्यासाठी. आमेन, हालेलुया. नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे, नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। हालेलुया, 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 हालेलुया। जीवन से ऊंचा हुआ नाई, यीशु के पास तुम आओ रे, जीवन से ऊंचा हुआ नाई, यीशु के पास तुम आओ रे। कभी ये राह सब छोड़ो, जिंदगी में अब कुछ छोड़ो रे, कभी ये राह सब छोड़ो, जिंदगी में अब कुछ छोड़ो रे। हालेलुया, 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 हालेलुया। लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे, लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे। आगे ऊपर को लगाओ, यीशु के पास तुम आओ रे, आगे ऊपर को लगाओ, यीशु के पास तुम आओ रे। हालेलुया, 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 हालेलुया। यीशु का जन्म हुआ है, पापों का अंत हुआ है, यीशु का जन्म हुआ है, पापों का अंत हुआ है, खुशियाँ को बांट रहा है, प्रेम की धारा बही है, प्रेम की धारा बही है। हालेलुया, 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 हालेलुया। बोलो यीशु मसीह की। आमेन, हालेलुया। क्लोज योर आईज. आपण यावेळेस डोळे बंद करूया, प्रभूची आराधना करू. तो स्तुतीस पात्र आहे, तो भयास योग्य परमेश्वर आहे. हालेलुया. थँक यू लॉर्ड.
Thank you, Jesus. We worship you, Lord. कितना मधुर है तेरा वचन, भर आते मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। कितना मधुर है तेरा वचन, भर आते मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू। हे प्रभु यीशु, कितना अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं। तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं। तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू। हे प्रभु यीशु, कितना अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। ओ मेरे प्यारे मसीहा। कितना मधुर है तेरा वचन, भर आते मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू। अपने हाथों को उठाकर उसे कहेंगे, हे प्रभु यीशु,
देवबाप्पा सगळ्या जगातून वेगळा आहे प्रभू. देवबाप्पा तुझ्या सानिध्यात आनंद आहे प्रभू. थँक्यू लॉर्ड. तू शारोनचा गुलाब आहेस देवबाप्पा. तू खोऱ्यातला भुईकमळ आहेस प्रभू. देवबाप्पा सर्व पावित्र्याचं उगमस्थान तू आहेस देवबाप्पा. यू आर होली ओ गॉड. ओ मायटी मायटी गॉड. प्रभू आज आम्ही तुझी आराधना करतो प्रभू. थँक्यू लॉर्ड. शारो कागुला. थँक्यू मास्टर. वी वर्शिप यू. शारो कागुला हम उसकी आराधना करेंगे. वी वर्शिप यू फादर. शारो कागुला है तू मेरा मसीहा. शारो कागुला है तू मेरा मसीहा.
आमच्या तारणाऱ्या प्रभू, तू खोऱ्यातला भुईकमळ आहेस देवा. You are the lily of the valley. We worship you, Master. तू सुंदर परमेश्वर आहेस देवा. तू अद्भुत आहेस Lord. You are awesome God. परमेश्वर तुझ्यासारखा कोणीच नाही देवा. There is none like you, God. तुझ्यासारखा या पृथ्वीवर एकही नाही प्रभू. आकाशाखाली, पृथ्वीवर आणि या पृथ्वीच्या खाली दुसरं कुठलं नावच नाही देवा. Only the name of Jesus, adorable. प्रभू तेच नाव आहे प्रभू, ज्याला आम्ही आदर देतो, आम्ही त्याचा सन्मान करतो बाप्पा. कारण त्या नावामध्ये प्रत्येक गुडघा टेकतो देवा. प्रत्येक जीभ कबूल करती येशूच प्रभू आहे बाप्पा. ओनली जीसस इज लॉर्ड. हालेलुया. प्रभू तू आमच्या जीवनाचा प्रभू आहेस रे बाप्पा. आमचा स्वामी आणि आमचा मालक तू आहेस रे बाप्पा. प्रभू आमचा जीवात्मा शरीर आम्ही तुला समर्पित करतो लॉर्ड. आजची आराधना आम्ही तुला रे बाप्पा तुझ्या वेदीवरती घेऊन येतो प्रभू. त्याचा स्वीकार कर बाप्पा आणि तुझं वचन आज येऊ दे. तू आज आशीर्वाद दे दे बाप्पा. तू आज स्पर्श कर प्रभू आणि तुझी कृपा आज तुझ्या लेकरांवर होऊ दे. जे लोक मला पाहतात ते बाप्पा, जे लाईव्ह आहेत त्या प्रत्येकाला स्पर्श कर प्रभू. त्यांचं मन, त्यांचं तन, त्यांचे डोळे आज तुझ्याकडे लागू दे लॉर्ड. सगळ्या डिस्टर्बन्स निघून जाईल. इंटरनेटचा प्रॉब्लेम, सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा प्रॉब्लेम, सैतानाने अडखळणं मी धमकावतो येशूच्या नावामध्ये. आय कव्हर द ब्लड ऑफ जीसस. मी माझ्या सर्व लेकरांवर, कुटुंबावरती, माझ्या चर्च फॅमिलीवर, माझ्या संपूर्ण सोशल मीडियावर येशूच्या रक्ताने मी आज संरक्षणाचं कवच घालतो आणि सैताना मी तुला धमकावतो. आय रिब्यूक लीव माय प्रॉस्पेरिटी. प्रभू येशूच्या नावामध्ये माझी प्रगती सोड. गेट आउट इन जीसस नेम. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की आमेन. प्रेज द लॉर्ड. आर यू हॅपी इन द प्रेझेन्स ऑफ गॉड? तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आनंदित आहात का? आमेन. आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. जर तुम्ही कनेक्ट झालेले असाल तर प्लीज इतरांना शेअर करा, कारण देवाचं वचनच लोकांना आशीर्वाद देईल. बायबल सांगतं की मी माझा शब्द पाठवीन आणि तुला बरं करेन. प्रेज द लॉर्ड. खूप लोक आहेत जे लोक आज व्याधीग्रस्त आहेत, आजारी आहेत, परंतु जर ते देवाचं वचन ऐकतील तर ते आज बरे होते. आमेन. हालेलुया. म्हणा मी आज बरा होणार आहे. म्हणा माझी आज प्रगती होणार आहे. म्हणा माझ्या सगळे आशीर्वाद आजच मोकळे होणार आहे. Today is the day of my blessing. Say today is the day of my blessing. Say today is the day of my deliverance. Say today is the day of my deliverance. Amen. Hallelujah. अनेक लोक जे परिस्थितीने बांधलेले आहेत, आमेन, त्यांना बाहेर यायचंय, त्यांना सेवा करायची, त्यांना प्रभू बरोबर वाढायचंय, परंतु सैतानाने त्यांना बांधून ठेवलेलं आहे. परंतु आज देवाचं वचन त्या साखळ्या तोडणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये जसं सांगितलं देवाचं वचन म्हणजे दवासारखं आहे, ते पहाटेच्या पडणाऱ्या दवासारखं आहे. तसंच बायबलमध्ये सांगितलेलं आहे त्याचं वचन हातोड्यासारखं पण आहे. आमेन. हालेलुया. आणि त्याचं वचन ते बंधनं तोडणार आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना व्यसनाने बांधलेलं आहे, काही लोकांना आजाराने बांधलेलं आहे, काही लोकांना दारिद्र्याने, पैशाच्या अडचणीने बांधलेलं आहे, काही लोकांना त्यांच्या नात्यांनी बांधलेलं आहे, आत्मिक बंधनाने बांधलेलं आहे. आणि म्हणून ते लोक प्रगती करू शकत नाहीत आणि त्यांची प्रगती थांबलेली आहे. त्यांनी सुरुवातीला स्वप्न पाहिले होते, मी प्रभूची सेवा करणार आहे, मी मोठा पास्टर होणार आहे, मी लोकांच्या समोर जाऊन मी सुवार्ता गाजवणार आहे. काही लोक म्हणाले की मी देवाची सेवा करण्यासाठी फायनान्स देणार आहे, मला प्रभूने प्रॉस्पेरिटी दिल्यानंतर मी चर्च बांधणार आहे, मी चर्चला जागा देणार आहे. काही लोक म्हणाले जर प्रभूने माझी तब्येत चांगली केली तर मी परमेश्वराची सेवा संपूर्ण राष्ट्रांमध्ये फिरून करणार आहे. परंतु सैतानाला ठाऊक आहे की त्याच्या देवाच्या लेकरांना कसं अडवायचं, कसं बांधायचं. आणि म्हणूनच देवाचं वचन जर तुम्हाला कळालं तर ते देवाचं वचन तुम्हाला आशीर्वादित करेल. पवित्र शास्त्र सांगतं, देवाचं वचनामध्ये लिहिलं, देव म्हणतो की माझ्या लेकरांचा नाश ज्ञानाअभावी होतोय. आमेन. हालेलुया. अनेक लोकांचा नाश कशामुळे होतोय?
तर अज्ञानामुळे होतं. त्यांना नॉलेज नसल्यामुळं, देवाच्या वचनाचं अंडरस्टँडिंग नसल्यामुळं ते लोक नाश पावतात आहेत. प्रभू म्हणतो त्यांचा नाश का होतोय? कारण ते अज्ञान आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून जर तुम्हाला देवाचं ज्ञान हवंय, देवाचं वचन तुम्हाला समजण्यासाठी, या ठिकाणी आज जे वचन तुम्ही ऐकणार आहात, प्रभूला म्हणा, प्रभू मला आजचं वचन समजू दे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लेट युअर प्रे, आजची प्रार्थना तुमची फक्त एकच असू दे की प्रभू मला तुझं वचन समजू दे. आमेन, हालेलुया. काही लोक म्हणतात प्रभू मला आरोग्य दे. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशूने वधस्तंभावरून आरोग्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परंतु सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला सुटका देईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यू शॅल नो द ट्रूथ अँड ट्रूथ शॅल सेट यू फ्री. बायबल सांगतं की त्याने ऑलरेडी आपल्याला सेट फ्री केलेलं आहे. आपल्याला त्याने मोकळीकता दिलेली आहे, डिलिव्हरन्स दिलेला आहे. हालेलुया. जर त्याने डिलिव्हरन्स दिलेला आहे तर मग आपलं डिलिव्हरन्स कुठं थांबलेलं आहे? आपलं डिलिव्हरन्स थांबलेलं आहे बिकॉज नॉट अंडरस्टँडिंग. आपल्याला ते समजत नाही म्हणून, आपल्या बुद्धीला ते समजलेलं नाही आणि म्हणून आपला डिलिव्हरन्स थांबलेला आहे. हालेलुया. बट डोंट वरी, प्रभू येशू तुमच्यावरती प्रेम करतो आणि देवाच्या वचनातून आज तो डिले, आज तो सगळा विलंबाचा आत्मा तुमच्या जीवनातून निघून जाईल. हालेलुया. काही लोक म्हणतात आता माझं तरुण पण गेला, आता मी सेवा करू शकत नाही, वय निघून गेलं, आता मी कसं प्रभूसाठी जगणार, आता मला फास्टिंग होत नाही किंवा मी प्रवास करू शकत नाही. परंतु आज तुमच्या जीवनातून तो सगळा विलंबाचा, डिलेचा आत्मा निघून जाणार आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. देयर इज टू टाइप ऑफ डिले. दोन प्रकारचा विलंब आहे, दोन प्रकारे तुमचे आशीर्वाद थांबले जातात. आमेन. त्याच्यातला पहिला जो आशीर्वाद आहे किंवा पहिला जो विलंब आहे त्याचा विषय आपण ऐकणार आहे. आमेन. काही ठिकाणी प्रभू स्वतःहून आशीर्वाद थांबवतो. आमेन. काही लोक म्हणतात पास्टर मी खूप प्रार्थना केल्या, मी उपवास केला, पण मला तो जॉब मिळाला नाही किंवा मला योग्य लाईफ पार्टनर मिळाला नाही. मी प्रभूसाठी खूप झटलो, मी खूप सेवा केली, परंतु मला आशीर्वाद मिळायला उशीर लागला आणि म्हणून मी खूप कंटाळलोय. परंतु लक्षात ठेवा, काही वेळेस हा परमेश्वराकडून होणारा विलंब आहे किंवा परमेश्वर स्वतःहून ते तुमचे आशीर्वाद थांबवतोय, कारण त्याच्यातून तुमची प्रगती होतीये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कधी कधी डिलिव्हरन्सला जर उशीर होतोय, कधी कधी एखादा आशीर्वाद लगेच येत नाही, तर त्याच्या मागे काही प्रार्थना, काही विशेष गोष्टी आहेत ज्या फक्त देवाला ठाऊक आहेत. प्रेज द लॉर्ड. कुणालाच माहिती नाही. प्रभूने 75व्या वर्षी अब्रामाला आशीर्वाद दिला होता. आमेन. यू नो दॅट. तुम्हाला माहिती आहे, परमेश्वर अब्रामाला म्हणाला, प्रभूचं स्वतःच वचन होतं की तू अब्रामा आशीर्वादित होशील, तुझ्यातून मी राष्ट्र उत्पन्न करेल. परंतु त्याच्यानंतर 25 वर्ष अब्रामाने वाट पाहिली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 25 इयर्स, 25 वर्ष अब्रामाला ते आशीर्वाद मिळवण्यासाठी वाट पाहावी लागली. आमेन, हालेलुया. त्याच्यातून अब्राम विश्वासामध्ये वाढत गेला. अब्राम नेहमी कसोटीच लागला आणि अब्रामाची 25 वर्षामध्ये इतकी प्रगती झाली, पवित्र शास्त्र सांगतं तो देवाच्या हृदयाच्या पाठीमागचा म्हणजे हृदयातला मनुष्य झाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याच्या आराधनेची वेळ वाढली, त्याच्या प्रार्थनेची वेळ वाढली आणि तो आराधनेमध्ये इतका वाढला की प्रभू अब्रामाला सर्व गोष्टी बोलू लागला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एका ठिकाणी पवित्र शास्त्रात इब्रिकराच्या पत्रामध्ये लिहिलंय की परमेश्वर अब्रामाला मित्र म्हणून संबोधित करू लागला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या 25 वर्षात काय घडलं तर देवाचा मित्र अब्राम बनला. आमेन, हालेलुया. याला म्हणतात दैवी विलंब, याला म्हणतात परमेश्वराकडून असलेला विलंब. तुमच्या जर प्रार्थनेला लगेच उत्तर मिळालं, कदाचित तुम्ही प्रभूपासून दूर जाल. परंतु आत्ताच्या फास्टिंगद्वारे, आत्ताच्या उपवासाच्या द्वारे तुम्ही देवाच्या जवळ येता, तुम्ही प्रार्थना करता आणि दिवसेंदिवस तुमची आत्मिक वाढ होत चाललेली आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आता बालका समान होता प्रभूमध्ये येताना, परंतु प्रभूने त्याच्या वचनाचं ज्ञान देऊन तुम्हाला आता प्रौढत्व दिलेलं आहे. आमेन. तुम्हाला प्रभू आता सिनियर बनवतोय, तुम्ही आशीर्वादित होत चाललेला आहात. आमेन, हालेलुया. हा विलंब जो आहे तो देवापासून आहे आणि कदाचित या विलंबामुळे तुम्ही प्रभूपासून दूर जाणार नाही, परंतु तुम्ही अधिक आत्मिक रीतीने वाढ कराल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि अशा विलंबासाठी किंवा अशा प्रार्थनेला उशीर होणाऱ्या उत्तरांसाठी देवाचे आभार माना, कारण तुम्ही देवाचा चेहरा अजून जास्त शोधता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही पहाटे 5 ला उठा,
परत बायबल काढाल, देवाचं वचन वाचाल आणि तुम्ही आशीर्वादित होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. भले तुमचे आशीर्वाद दूर आहेत, तुम्हाला वाटतं की नाही मी इतके दिवस चर्चला जातोय, 6 महिने मी देवाचं वचन ऐकतोय, मी प्रार्थना करतोय, पण काहीच बदल नाही. आमेन, हालेलुया. डोंट वरी, तो प्रभूपासूनचा विलंब आहे आणि 100% देव तुमची आत्मिक वाढ करतोय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परंतु काही ठिकाणी जर तुम्ही पाहिलं पवित्र शास्त्रामध्ये, तर त्या ठिकाणी सैतानापासून विलंब लागलेला आहे. आमेन, देवापासून नाही. देवाने आशीर्वाद दिलेले आहेत, परंतु ते आशीर्वाद देवाच्या लेकरापर्यंत पोहोचू नये म्हणून सैतानाने विलंब लावलेला आहे. आमेन, हालेलुया. आणि तुम्ही म्हणाल मग पास्टर हे कसं काय ओळखायचं की मला देवापासून उशीर लागलेला आहे का मला सैतानाने अडकण लागलेलं आहे? मला जॉब मिळणं तर गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. माझं लग्न होणं गरजेचं आहे. काय 60 झाल्यानंतर लग्न करू का? देवाची इच्छा आहे का? नो. ज्या अर्थी तुमचं लग्नाचं वय निघून झालं त्या अर्थी ते देवापासून विलंब नाही, तो सैतानापासून विलंब आहे. आमेन. आणि म्हणून ओळखलं पाहिजे की कुठं देव आहे आणि कुठं सैतान आहे. कुठं देवापासून तुमचे आशीर्वाद देवाने तुमच्या प्रगतीसाठी थांबवलेले आहेत आणि कुठं सैतानाने तुमचे आशीर्वाद लांबून तुम्हाला देवाच्या सेवेपासून अडवलेलं आहे. बायबलमध्ये दानिएलच्या पुस्तकामध्ये लिहिलंय, दानिएलाने उपवास प्रार्थना केली. दानिएल 21 दिवस उपवास प्रार्थनेमध्ये बसला. 21 दिवसाच्या पहिल्या दिवशीच बायबलमध्ये लिहिलंय, त्या ठिकाणी 10व्या अध्यायामध्ये जर तुम्ही काढून वाचलं दानिएलचं पुस्तक, माझ्याकडे आता वेळ नाही, पण त्या ठिकाणी लिहिलंय की परमेश्वराचा देवदूत गॅब्रिएल दानिएलकडे आला आणि दानिएलला म्हणाला, ज्या दिवशी तू प्रार्थनेला बसला त्याच दिवशी परमेश्वराने मला तुझं उत्तर घेऊन पाठवलं होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परंतु सिरियाचा राजा, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, मला त्या सैतानाने अंतरामध्ये अडवून ठेवलं की मी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर आणू नये. आमेन. सैतानाच्या दूताने देवाच्या दूताला थांबवलं दानिएलाचं उत्तर घेण्यापासून. कशासाठी? की दानिएलाला उत्तर मिळालं तर दानिएलाचे आशीर्वाद मोकळे होतील. परंतु दानिएलाने प्रार्थना थांबवली नाही. दानिएल प्रार्थना करत राहिला. दानिएलाने त्याचा विश्वास 21 दिवस ढळू दिला नाही. तो फास्टिंग मध्ये 21 डेज डे नाईट फास्टिंग मध्ये परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसला आणि बायबल सांगतं त्याच्या प्रार्थनेद्वारे देवाने मिखाएल नावाच्या देवदूताला पाठवलं आणि त्या देवदूताने गॅब्रिएलला सपोर्ट केला, त्याला सामर्थ्य पुरवलं आणि मग त्या सैतानाच्या दूताला त्यांनी हरवलं आणि मग दानिएलापर्यंत परमेश्वराचं उत्तर आलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इट इज अमेझिंग. परमेश्वर तुम्हाला उत्तर देण्यासाठी तयार आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे 21 दिवस दानिएलाने उपवास प्रार्थना केली. आमेन, हालेलुया. 21 डेज इज नॉट अ जोक. 21 दिवस उपवास प्रार्थना काय करणं असतं मला ठाऊक आहे. मी 21 दिवसाचा डे नाईट फास्टिंग केला होता. 21 दिवस उपवास प्रार्थना करणं शारीरिक दृष्टीने संपूर्ण तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती अशक्त होऊन जाते. आमेन. परंतु बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे परमेश्वराचं सामर्थ्य तुम्हाला त्या अशक्तपणातून दूर करतं. ज्यावेळेस तुम्ही अशक्त त्याच वेळेस तुम्ही सशक्त होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 21 दिवसात दानिएल अशक्त झाला असेल, परंतु परमेश्वराने त्याला शक्ती दिली आणि परमेश्वराने त्याला सामर्थ्य दिलं. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, जर तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये बसाल तर देव त्या सैतानी बंधनातून, त्या विलंबातून तुम्हाला मुक्त करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही लोक म्हणतात, प्रभू मला तू कधी समृद्ध करणार आहे, कधी माझ्यावरचं कर्ज निघून जाणार आहे, कधी माझी प्रॉस्पेरिटी येणार आहे, कधी समृद्धी येणार आहे. बायबल सांगतो 2 कोरिंथियस 8व्या अध्याय 9व्या वचनामध्ये, तो धनवान असून गरीब झाला यासाठी की तुम्ही श्रीमंत व्हावं, तुम्ही धनवान व्हावं त्याच्या गरिबीमुळे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याने आपले श्राप स्वतःवर घेतले आणि वधस्तंभावरती मरण पावला. पवित्र शास्त्रात त्याने आमचे व्याधी पाहिले, तो आजारी, त्याने सगळे आजार स्वतःवर घेतले आणि श्रापित मरण, तो वेशीवरती मरण पावला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. माझा परमेश्वर तुम्हासाठी वधस्तंभावरती, माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावलेला. ज्या अर्थी समृद्धी थांबलेली ते सैतानाने थांबवली. विश्वास ठेवा. पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही काढून वाचलं योहानाचा 5वा अध्याय, तर त्या ठिकाणी लिहिलंय एक मनुष्य 38 वर्ष
38 years, 38 वर्ष एका जागेवर आरोग्यासाठी पडून होता. 38 वर्ष तो पांगळा मनुष्य त्या ठिकाणी वाट पाहत होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इट इज डिले फ्रॉम गॉड. हा काय देवापासून असलेला विलंब आहे? 38 वर्ष एका जागेवरती राहणं, त्याच्या जीवनात तो काहीच करू शकला नसेल. त्याचं फक्त लक्ष एकच, मला आरोग्य कधी मिळणार आहे. आमेन. काही लोक बेडवरती आहेत, आज अनेक लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांचं लक्ष एकच आहे की मी कसा बरा होईल. आमेन. परंतु लक्षात ठेवा, माझा प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी इन ऍडव्हान्स तुमच्यासाठी वधस्तंभावरती मरण पावलेला. बायबल सांगतं त्याला बसलेल्या माळाच्या बळांनी तुम्ही निरोगी झालेले आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या 38 वर्ष पांगळ्या मनुष्याच्या जवळ गेला, त्या पडवी जवळ गेला, ज्यावेळेस तो 38 वर्ष त्या ठिकाणी पडलेल्या व्यक्तीच्या जवळ जाऊन येशूने त्याला विचारलं, तुला बरं व्हायचंय का? त्याचा फोकस संपलेला होता देवापासून. तो फक्त त्या पाण्याकडे आणि हलवणाऱ्या देवदूताकडे पाहत होता. तो निर्माणकर्त्याला विसरून गेला होता. काही लोक आरोग्यासाठी निर्माणकर्त्याला विसरून गेलेले आहेत, येशू ख्रिस्ताला विसरून गेलेले आहेत. ते लोक फक्त इंजेक्शन, सलाईन, अँटीबायोटिक, स्टेरॉइड या सगळ्या गोष्टींच्या मागे लागलेले आहेत. आमेन. परंतु पवित्र शास्त्र सांगतं, येशू त्याला म्हणाला, तुला बरं व्हायचंय का? हालेलुया. देयर इज सुपरनॅचरल पॉवर. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला अलौकिकतेने देव बरा करू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. गिव्ह अटेन्शन टू द लॉर्ड. तुमचा फोकस तुम्ही येशूकडे द्या. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, येशूने त्याला विचारलं, तुला बरं व्हायचंय का? तो म्हणाला, पहा, मी कितीतरी वर्षापासून, 38 वर्षापासून इथं पडून आहे, मला आजपर्यंत कुणीच मदत केली नाही. आमेन. हालेलुया. अनेक लोक लाचार झालेले आहेत, कधी मला कुणीतरी मदत करेल आणि समृद्ध करेल, कुणीतरी मला आरोग्यासाठी चांगला डॉक्टर सुचवेल आणि मी बरा होईल. हालेलुया. नो, देयर इज नो अदर वे. त्या ठिकाणी कुठलाच दुसरा मार्ग नाही. देवाच्या लेकरांसाठी फक्त आशीर्वाद स्वर्गातून आहे. आमेन. हालेलुया. स्तोत्र संहिता 75:6 मध्ये लिहिलंय, माझे आशीर्वाद डावीकडून नाही, उजवीकडून नाही. माझी उन्नती डावीकडून नाही, उजवीकडून नाही, पूर्वीकडून नाही, पश्चिमेकडून नाही. माझी उन्नती स्वर्गातून आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त कवटीच्या त्या मोठ्या गुलगुता टेकडीवरती माझ्यासाठी मरण पावला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू ख्रिस्ताला कुठं लपवून कुठल्या तरी कोपऱ्यात मारण्यात आलं नाही. इस्रायलाच्या बाहेर, यरूशलेमच्या बाहेर त्याला आणण्यात आलं. वेशीवरती सगळ्यात मोठ्या उंच ठिकाणी त्याला विवस्त्र करून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी श्रापित मरण देण्यात आलं. जो कोणी त्याला स्वीकारेल, त्याच्यावरती विश्वास ठेवेल, त्याचं तारण होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आज जर तुम्ही कुठल्या तरी विलंबामध्ये आहात तर रेकग्नाइज दॅट डिले, त्या सगळ्या विलंबाला ओळखा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या सैतानाला धमका. 7 वेळा सगळेजण आपला हात स्वर्गाकडे करून म्हणतील, मी माझ्या उन्नतीमध्ये येणाऱ्या सैतानाला धमकावतो. हालेलुया. से 7 times pray in the name of Jesus. 7 वेळा सगळ्यांनी मिळून आपण प्रार्थना करूया. प्रभू येशूच्या नावात प्रगतीमध्ये येणाऱ्या सैताना, माझी प्रगती सोड. Get out in the name of Jesus. माझ्या प्रगतीमध्ये येणाऱ्या सैताना, प्रभू येशूच्या नावामध्ये सोड. काही लोकांना फॉरेनला जायचंय, काही लोकांना प्रमोशन हवे, त्यांना डिलिव्हरन्स हवाय, परंतु ते लोक तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडखळण्याकडे पाहत नाही. ते लोक फक्त पाहतात की कुठून तरी मिराकल होईल. आमेन. हालेलुया. पृथ्वीवरून तुम्हाला मदत होणार नाही. आमेन. हालेलुया. कारण पृथ्वी सैतानाच्या आधिपत्याखाली आहे. हालेलुया. कारण आज तुम्ही हजारो शेतकरी आत्महत्या करताना पाहताय. आमेन. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तू पेरशील पण तू काटे कुसळत तुला उत्पन्न होते. आमेन. हालेलुया. सरकारने किती हजारो योजना आणू द्या, परंतु जी येशूची योजना आहे, जे येशूचं रक्त, जोपर्यंत ते अप्लाय करत नाही, तो श्राप या भूमीवरचा तुटणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात आशीर्वादांसाठी? आर यू रेडी फॉर द ब्लेसिंग्स ऑफ गॉड? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यावेळेस आपण सगळेजण मिळून प्रार्थना करूया. प्रभूचा अभिषेक या ठिकाणी उपस्थित आहे. प्रभूचं सामर्थ्य या ठिकाणी. ते सगळे सैताने बंधनं तुटतील. सगळ्या विलंबाचे आत्मे तुम्हाला सोडून निघून जाते. हालेलुया. तुमच्या आशीर्वादांमध्ये डिले आणणारा दुष्टात्मा,
आशीर्वाद मिळवण्यापासून तुम्हाला थांबवणारा दुष्टात्मा आज तुम्हाला सोडून निघून जाणार आहे. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का त्याची आराधना करण्यासाठी? Oh, we worship you, Father. We praise you, Jesus. हालेलुया. काही लोकांचे लेकरांची लग्न थांबलेली आहेत, काही लोकांचे प्रमोशन्स थांबलेले आहेत, काही लोकांचे आर्थिक आशीर्वाद थांबलेले आहेत, काही लोकांचं आरोग्य थांबलेलं आहे. परंतु आज देव ते आशीर्वाद मोकळे करणार आहे. काही स्त्रिया ज्या प्रार्थना करतात की प्रभू माझ्या गर्भाला स्पर्श कर, मला पुत्र संतती दे, मला लेकराचा आशीर्वाद दे. परंतु त्यांचे आशीर्वाद सैतानाने थांबवलेले आहे. टुडे इज द डे ऑफ युअर डिलिव्हरन्स. त्या दुष्टात्म्यापासून, त्या सैतानाच्या बंधनातून तुम्ही मुक्त होणार आहात. हालेलुया. हालेलुया. Say hallelujah. Hallelujah. Say I receive my blessing. आपले आशीर्वाद स्वीकारा. आपले आशीर्वाद स्वीकारा. म्हणा प्रभू येशूच्या नावामध्ये मी माझे आशीर्वाद स्वीकारतो. I receive my blessing. I receive my blessing. I receive my deliverance. Hallelujah. 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 Ribando la mashante rebelia la raba. O ramande kalama sakaria rebelia la raba. Oh, we worship you, Lord. We praise you, Jesus. Thank you, Lord. We worship you. आपण सगळेजण त्याची आराधना करूया. Thank you, Lord. सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू. यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं, कोई. यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. सब मिलके गाएंगे. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं,
जीवन की रोटी है मेरा हमारा ही मेरा प्रभु, तू ही ज्योति है जीवन की रोटी है मेरा हमारा ही मेरा प्रभु। प्रभु येशूच्या नावामध्ये सैतानाला धमका, मला सैताना प्रभु येशूच्या नावामध्ये माझ्या प्रगतीला सोड, माझ्या लेकरांची प्रगती सोड. I command you to leave my hair, get out. Say, devil, I command in the name of Jesus. प्रभु येशूच्या नावात सैतानाला धमका प्रियानो. प्रभु येशू तुम्हाला स्पर्श करतो. एक कोणीतरी मला पाहतोय, त्याच्या पाठीला मुंगी आहे. प्रभु येशू तुला स्पर्श करतो. Receive your healing right now in the name of Jesus. Hallelujah. There is power. देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे प्रियानो. Hallelujah. 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 You are healed right now. तू पूर्ण बरा होतोयस. सगळ्या छातीतला त्रास निघून चाललेला. ब्लड प्रेशर, डायबिटीज, एव्हरी डिसीज ऑफ हार्ट, सगळे हृदयाचे आजार बरे होतात येशूच्या नावामध्ये. ब्लड प्रेशर, डायबिटीज, I command in the name of Jesus. सर्व दुष्टात्मे निघून चाललेले आहे. स्पिरिट ऑफ कोरोना व्हायरस I bind in the name of Jesus. तुमच्या प्रगतीमध्ये कोरोना व्हायरस येऊ शकत नाही, कारण येशूच्या नावामध्ये there is deliverance in the name of Jesus. Hallelujah. Proclaim the name of Jesus. येशूचं नाव घोषित करा. Say my Jesus is my deliverance. माझा येशू माझी मुक्ती आहे. Hallelujah. 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 Financial blessings are released now. आता यावेळेस प्रभूचं सामर्थ्य तुमच्या आर्थिक आशीर्वादांवर उतरलेलं आहे. सगळे दुष्टात्मे निघून चाललेले आहेत. Financial blessing released now. बायबल सांगतं, जे तू पृथ्वीवर मोकळं करशील, मी तुझ्यासाठी स्वर्गातून मोकळं करेन. Hallelujah. Hallelujah. माझ्या चर्चच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व दुष्टात्मे अडकणं मी धमकावतो येशूच्या नावामध्ये. आज माझ्या आत्मिक वाणीमध्ये येणाऱ्या सर्व सैतानांना मी धमकावतो येशूच्या नावामध्ये. Hallelujah. Hallelujah. तुमची प्रगती होणार आहे, तुमची उन्नती होणार आहे ज्यावेळेस तुम्ही त्या सैतानाला धमकावता. ओ लॉर्ड ब्लेस देम लॉर्ड. प्रभू त्यांना स्पर्श कर. लॉर्ड ब्लेस देम फादर. प्रभू त्यांना स्पर्श कर रे बाबा. हालेलुया.
हालेलुया. तुमच्या आजूबाजूला तुमची लेकरं असतील तर त्यांच्या डोक्यावर हात ठेवा आणि मला प्रभू येशूच्या नावामध्ये तुझ्या प्रगतीमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी निघून जातील. हालेलुया, 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 हालेलुया. प्रे लाइक डॅनियल. दानियेलसारखी प्रार्थना करा. प्रभूचा अभिषेक स्वीकारा. ओ मास्टर निवाला शेके दे अंतरावा दियाला रबा. वर्शिप प्रभूची आराधना करत राहा प्रियांनो. हालेलुया. सजदा करू, सजदा करू, सजदा करू यीशु. सजदा करू, सजदा करू, सजदा करू. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं. यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं. यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं. Yes, Lord. Oh, Master, blessed be you. प्रभू तुम्हा सर्वांना स्पर्श करतोय प्रियांनो. प्रभूच्या आरोग्याचा सामर्थ्य या ठिकाणी उतरलेला आहे. Receive your deliverance right now. सगळा विलंब लावणारा आत्मा, दुष्टात्मा तुमचं शरीर सोडून चाललेला, तुमचा आत्मा सोडून चाललेला, तुमच्या प्रार्थनेला सोडून चाललेला, तुमच्या अडखळ निघून चाललेला आहे. Receive your financial blessings. जे लोक स्तुती करू शकत नाही त्याची आज देव तुमच्या मुखाला मोकळीकता देतोय. काही लोक गीत गाऊ शकत नाही देवाची, स्तुती करू शकत नाही, परंतु देवाचा आत्मा तुमच्या मुखाला स्पर्श करणार आहे. आजपासून तुम्ही घरामध्ये त्याचे गीत गा, तुम्ही त्याची आराधना करा, तुम्ही गुडघ्यावर त्याची प्रार्थना करा आणि तुमच्यावरती देवाचा प्रार्थनेचा आत्मा कार्यरत होईल. सगळे दुष्टात्मा निघून जाते. तुमच्या माइंड ब्लॉक केलेलं दुष्टात्म्याने सगळं बुद्धीला त्याने जे काही बांधलेलं आहे त्या सैतानाला यावेळेस धमका म्हणा. सैताना माझ्या बुद्धीला सोड, माझी प्रगती सोड, माझी उन्नती सोड. Get out and leave in Jesus' name. Thank you, Lord. प्रभू आलेल्या प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला आशीर्वादित कर. आजची प्रार्थना प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष घडवते Lord. आजचं वचन त्यांना कळू दे, त्यांच्यासाठीच होतं Lord. प्रभू अनेक साक्ष आजच्या संदेशातून निघू दे. येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना मागतो, येशूच्या नावामध्ये. आमेन. से आमेन. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आर यू ब्लेस्ड? किती लोक आशीर्वादित झाले. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रेग्युलर सॅटर्डेला संध्याकाळी 8 वाजता आरोग्याची सभा सुरू होईल. 8 ते बरोबर 9 वाजेपर्यंत आणि 9 ते 9 नंतर 9:15 पर्यंत प्रार्थना होती. तर देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करून, जर तुमचे आशीर्वाद थांबले होते तर त्याच्यावरचं मूळ कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
तर त्याच्या दृष्टिकोनातून प्रार्थना करा. देव तुम्हाला 100% आशीर्वादित करेल. जे लोक चर्चला येऊ इच्छितात त्यांच्यासाठी चर्च ओपन केलेलं आहे. बरोबर उद्या सकाळी 11:30 वाजता आपले हरी ब्रदर चर्च स्टार्ट करतील, आराधना सुरू करतील. प्रत्येकाने त्या आराधनेमध्ये सहभागी होण्यासाठी बरोबर 11:30 पूर्वी या. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. यावेळेस आपण ऑफरिंग कलेक्ट करू. जर तुम्हाला ऑफरिंग नेट थ्रू द्यायचं आहे तर गुगल पे द्वारे द्यायचं आहे तर आपल्याकडे नंबर आहे 976397 माझा नंबर आहे. त्या नंबरवर गुगल पे द्वारे तुमचं ऑफरिंग तुम्ही पाठवू शकता. अदरवाईज तुम्ही चर्च मध्ये ज्यावेळेस येता त्यावेळेस तुम्ही ऑफरिंग देऊ शकता. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. एक स्तुतीचं गीत घेऊया. त्या पिरियड मध्ये तुम्ही ऑफरिंग देऊ इच्छित असाल तर तुमचं स्वागत आहे. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाचा राजा प्रभू प्रभूला धन्यवाद येशूला. माझ्या प्रेमळ पित्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो. तुझ्या लेकरांनी तुझ्या भांडारात आलेल्या प्रत्येक दाना फळाला आशीर्वादित कर. तुझ्या रक्ताने ते पवित्र शुद्ध कर. सॅटिफाय लॉर्ड प्रभू ते ऑफरिंग आम्ही तुझ्या मंदिरात आणतो. त्याचा उपयोग तुझ्या गौरवासाठी होते. देवबापा जगामध्ये तुझी सुवार्ता गाजवण्यासाठी देवबापा या दानाचा उपयोग होते. येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही ही प्रार्थना मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि उद्या सकाळी बरोबर 11:30 वाजता या ठिकाणी आराधनेसाठी एकत्र येऊया. सो गॉड ब्लेस यू. गुड नाईट. प्रभूमध्ये सुरक्षित राहा. आशीर्वाद